तर टार्झनला आज वावरात फिरायला नेल्यावर टार्झनने काय राडा केला पूर्ण बघा. तर जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे आपल्या मिनी व्लॉगमध्ये. आज ऊन जास्त झालं म्हणून माधुरीला धुवून घेतली तर बाईचं नखरं बघा धुतानी. तर माधुरीला धुवून आपण कुट्टीचं पोतं लावून निघालो लगेच डांगे चौकात रत्न्याला आणायला. तर जाता जाता आपल्याला बिर्ला हॉस्पिटल पडलं. तर बघा बिर्ला हॉस्पिटल आपल्या गावचं दिसायला कसं आहे. तर डांगे चौकात थांबलो होतो, भाऊची वाट बघत भाऊ येताना फुल ढुलत आला आणि आले काय म्हणलं एकदा ऐका. भाऊच्या ब्लॉगला सबस्क्राईब करा. त्यानंतर भाऊला घ्यायला आलो म्हणलं भाऊकून खर्च घेतला, 2 स्प्राईटच्या बाटल्या घेतल्या, मस्त पिलो. त्यानंतर पेपर होता म्हणून कॉलेजला आलो. तर ह्या भाऊची वेगळीच नाटकं चालल्या. तोंड दाखवायला गडी तयारच नव्हता ब्लॉगमध्ये. तोंड दाखवायला त्याचं पुरींच्या वर नखरं. भाऊला बळच ओढतोय तर भाऊ तिकडं पळतोय. हा भाऊ बघा वरून नुसत्या पुरे होता खाली. तर या महिला मंडळ बघा आमच्या कॉलेजचं निम्मा बचत गटाच्या. त्याच्यानंतर ह्यांच्याबरोबर गप्पा मारून गेलो पेपरला. तर पेपर देऊन खाली आल्यावर हे महिला मंडळ आमच्या वर्गातलं दुसरं भेटलं. हे आमचे ताईसाहेब सगळ्यांना बाय बाय केलं. ह्यांचा शेवटचा पेपर होता उद्या 1 आहे. ह्या सगळ्यांना भेटून नंतर पिंपरीत आलो कुट्टी घ्यायला टार्झन भाऊसाठी. कारण मग आपला भाऊ वाड्याची कुट्टी खात नाही, मक्याचीच लागती. त्यानंतर कुट्टी भरून घेतली. अशी सर्कस करीत करीत गाडीवर कुट्टी टाकून न बांधता घेऊन आलो. कुट्टी आणली, पोतं गोट्याच्या बाहेर टाकलं आणि लगेच हत्यार हातात घेऊन लगेच कामाला लागलो गोटा साफ करायला. गोटा साफ करून घेतला. त्यानंतर लगेच पोरं म्हणली टार्झन भाऊला जरा व्यायाम करून आणू, जरा चालून आणू. तर टार्झन भाऊला वरती घेऊन गेलतो. तिथून पोरांनी मी खालून बैल पळीत आणला. तर बैलाने डायरेक्ट कडलं टन मारून डायरेक्ट वावरात घुसला. तिकडून बळच वडतोय तर गडी हातातच येत नाही. तर बैल कसा आहे आपला. तर टार्झन भाऊला धरून गोट्यात कसं तरी नेऊन बांधला. त्यानंतर जतीन शेटन मी दुकानावर आलो ना आराम करत मस्त बसलो. त्यानंतर कसा वाटला मिनी व्लॉग लाईक करा, फॉलो